नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कुल्हड मसाला दूध आणि त्यासाठी लागणारा मसाला. हा मसाला करायला अगदी सोपा आहे. घरात किमान सुकामेवा असेल तर तो करायला फार वेळ लागत नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलचे नवीन व्ह्यूवर असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा. सुरुवातीला आपल्याला कुल्हडच म्हणजे मातीचे ग्लास लागणार आहेत. अगोदर काय करायचं, एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन हे ग्लास या पाण्यामध्ये व्यवस्थित बुडतील असे भिजत घालायचे. 15 ते 20 मिनटं असे पाण्यात ठेवून नंतर हे काढून घ्यायचे. असं केल्यामुळे आपण यामध्ये दूध टाकल्यानंतर दूध हे आटणार नाही. दूध बनवण्यासाठी मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे. यामध्ये 2 ग्लास स्टीलचे मी दूध टाकून घेणार आहे. या ठिकाणी दूध तुम्ही कोणतंही तुमच्याकडं अवेलेबल असेल, गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही घेऊ शकता. यामध्ये पळी टाकून हे दूध हलवत राहायचं. दुधामध्येच अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे दूध 10 ते 15 मिनटं आटू द्यायचं. यावरची साय मोडण्यासाठी हे अधनंमधनं हलवत राहायचं. दूध आटतंय तोपर्यंत या दुधासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन तापत ठेवला आहे. यामध्ये 18 ते 20 बदाम टाकून घेणार आहे. काजूमध्ये सुद्धा 20-22 काजू घेतले आहे. यामध्ये तुकडा काजू घेतला आहे. अगदी थोडेसेच म्हणजे 5 ते 6 अक्रोड, थोडेसेच म्हणजे 25 पिस्ता घेतला आहे. हे सर्व ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्यामुळे होणारा मसाला हा जास्त दिवस टिकतो आणि टेस्टीसुद्धा लागतो. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच हे 2 मिनटं परतल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. सर्व ड्रायफ्रूट्स मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून घेतले. यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून घ्यायची. तसेच 5 ते 6 विलायची सोलून घेतली आहे, तीही यामध्ये टाकून घ्यायची. थोड्याशा केसरच्या काड्या, या पूर्णपणे ऑप्शनल आहे. सर्वात शेवटी यामध्ये 2 चमचे दूध पावडर टाकून घ्यायचं. दूध पावडरमुळे दुधाला छान असा दाटसरपणा येतो. झाकण लावून मिक्सरला हे जाडसर असं दळून घ्यायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे असं मी रवाळच वाटून घेतलं. एकदम बारीक करायचं नाही. मसाला तयार झालाय. दूधही बऱ्यापैकी आटले. यामध्ये आवडीनुसार साखर टाकून घ्यायची. मी 3 चमचे साखर टाकून घेते. साखर टाकल्यानंतर हे दूध परत थोडंसं पातळ होतंय. हे दूध परत थोडंसं आटवल्यानंतर यामध्ये चारोळी टाकून घ्यायची. हे दूध थोडंसं घट्ट आणि दाटसर असेल ना तर त्याची टेस्ट आणखीन छान लागते. आता यामध्ये सर्वात शेवटी आपण तयार केलेला दूध मसाला टाकून घ्यायचा. तयार केलेल्या मसाल्यापैकी मी 3 चमचे मसाला यामध्ये टाकून घेणार आहे. तसे तर दुधाचा मसाला विविध कंपन्याचा बाजारात विकत मिळतो, पण हा मसाला खूप जास्त महाग असतो. त्यापेक्षा घरच्या घरी स्वच्छतेमध्ये आणि आपल्याला हवे ते जिन्नस वापरून दुधाचा मसाला तयार केला तर तो जास्त पौष्टिक आणि चविष्ट होतो. हे बघा, हे मसाला दूध आपलं तयार झालंय. आपण आता हे कुल्हडमध्ये ओतून घेऊयात. हे दूध कमीत कमी वेळात तयार होते. तसेच मसाला दूध बनवण्यासाठी जास्त साहित्यही लागत नाही. माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला मात्र विसरू नका.